ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होती आहे। ज्या ठिकाणी काल ठाकरे बंधूंची तोप धडाडली होती त्याच ठिकाणी आज एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत आणि त्यासाठी जय्यत अशी तयारी शिंदेंची शिवसेना असेल, अजित पवारांची राष्ट्रवादी असेल आणि अन्य घटक पक्षांकडून करण्यात आलेली आहे। समोर भव्य असं व्यासपीठ या सभेसाठी तयार करण्यात आलेलं आहे। तर हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मतदार या ठिकाणी बसू शकतील अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री दादा भुसे आपल्या सोबत आहे। दादा, काल याच मैदानावर खरं तर ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झालेली होती। टीका देखील करण्यात आलेली आहे एकनाथ शिंदेंवर, घोटाळ्याचे आरोप देखील करण्यात आलेले होते। आज याच ठिकाणाहून एकनाथ शिंदे कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतील? आता नाशिक शहरामध्ये गोल्फ क्लब हे एक प्रतिष्ठित मैदान आहे। मला वाटतं की प्रमुख सभा याच ठिकाणी होत असतात। या मैदानाचं नामांकन आदरणीय अनंत कान्होरे असं यापूर्वीच करण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी नाशिककर त्या ठिकाणी देतील। पाठीमागच्या काळामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर असताना त्यांनी केलेली विकास कामं, केलेले क्रांतिकारी निर्णय आजही जनतेच्या मनामध्ये आहेत आणि म्हणून निश्चितपणे एक उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळेल। नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि आदरणीय आंबेडकरजी अशी महायुती आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आहोत। या महायुतीचा भगवा नाशिक महानगरपालिकेवर 100% फडकेल हा मी आपल्याला विश्वास देतो। निवडणुकांना सामोरं जात असताना टीका मोठ्या प्रमाणात केली जाते, घोटाळ्यांचे आरोप केले जात आहेत, विशेषतः नवी मुंबई असेल। जिथपर्यंत कालच्या सभेचा आपण उल्लेख केला, मला वाटतं की काही वर्षाच्या नंतर काही नेते नाशिकला पर्यटनासाठी आलेले, यापूर्वी सुखदुःखाचा विषय असेल तर तेव्हा त्यांना नाशिक आठवलं नाही, परंतु आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेले आणि नेहमीप्रमाणे दररोज टीका टिप्पणी करणं, टोमणे मारणं हा एक कलमी जो कार्यक्रम असतो तसाच कार्यक्रम याही ठिकाणी नेहमीप्रमाणे संपन्न झाला। लोकांना या गोष्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही। लोकांना तुम्ही काय कामं केलेली आहेत, भविष्यामध्ये तुमचा विकासाचा काय अजेंडा आहे त्यावर जनतेचं मत असतं आणि म्हणून जसं मी बोललो की माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्रीपद असताना आणि आताही उपमुख्यमंत्री पदावर असताना ज्या ज्या पद्धतीने क्रांतिकारी निर्णय केलेले आहेत ते आजही लोक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असतात। युती झालेली नाही आहे, भाजप आपला सत्तेतला मित्रपक्ष आहे, मात्र नाशिकमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेच्याच उमेदवारांमध्ये थेट लढत आहे, थेट सामना बघायला मिळतो। आता ही वस्तुस्थिती आहे। पाठीमागच्या काळामध्ये युती व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले गेले, दुर्दैवाने युती होऊ शकली नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मैत्रीपूर्ण निवडणुकीला जनतेच्या दरबारात जात आहोत। शेवटी जनता जनार्दनाला जे योग्य वाटतंय तो कौल, आशीर्वाद जनता जनार्दन देईल। मला विश्वास आहे की शिवसेना, राष्ट्रवादी, आंबेडकरजींच्या महायुतीचा भगवा नाशिक महानगरपालिकेवर फडकेल। अंबरनाथ आणि अकोटमध्ये जे झालं, शिंदेसेनेचे नगरसेवक जास्त होते, मात्र भाजपने ऐनवेळी काँग्रेससोबत त्या ठिकाणी भाजप गेली, काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजपमध्ये घेण्यात आलं। अकोटमध्ये MIM सोबत घरोबा करण्याचा सगळा प्रयत्न झालेला होता। नाशिक महापालिकेमध्ये देखील जर तशी परिस्थिती, तशी समीकरणं जर समोर आली तर शिंदेसेनेची तुम्ही आज नाशिककर जनतेचा जर कौल बघितला, त्यांची भावना जर बघितली तर इथपर्यंत बिलकुल वेळ येणार नाही। 100% शिवसेना, राष्ट्रवादी, आंबेडकरजींच्या युतीचा त्या ठिकाणी भगवा फडकेल।